नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकीला कोर्टामध्ये आणलं जातं आणि इथे ऐश्वर्या छान घरी तयार होत असते. सारंग विचारतो, ऐश्वर्या काय आज काही स्पेशल आहे का? आज एवढं छान तयार होत आहे, स्माईल करताय, कुठे चाललात का तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, हो कोर्टात चालले मी. सारंग विचारतो, कोर्टात कोर्टात का चाललात तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, सारंग आज कोर्टामध्ये पेशी आहे ना बिचाऱ्या जानकीची, म्हणून चालले. सारंग म्हणतो, ते मला माहिती आहे, पण तुम्ही का कोर्टात चाललात? ऐश्वर्या म्हणते, सारंग असं का करताय हो? अहो जानकीच्या विरोधात कोणीतरी साक्ष दिली पाहिजे म्हणून चालले. सारंग म्हणतो, म्हणजे तुम्ही जानकी वहिनीच्या विरोधात साक्ष देणार आहात? ऐश्वर्या म्हणते, हो मग. आजवर त्या जानकीने माझं जिणं हराम करून ठेवलं होतं, आता मी तिचं जिणं हराम करणार. एकीकडे तिला त्रास देणार आणि दुसरीकडे तिच्या आईला त्रास देणार. सारंग म्हणतो, ऐश्वर्या त्या लताबाईला तुमच्या माणसांनी कुठे ठेवले हे तुम्ही मला सांगितलंच नाही. ऐश्वर्या म्हणते, आणि सांगणार सुद्धा नाही. सारंग म्हणतो, ऐश्वर्या असं का करता हो? आपली एक टीम आहे ना, मग तुम्ही मला सांगा ना प्लीज ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते, नाही यावेळेस मी तुम्हाला काहीही सांगणार नाही. मला मान्य आहे आपली टीम आहे, पण मी तुम्हाला नाही सांगणार काहीच. अहो मला माझी विकेट पाडायची नाही तुम्हाला सांगून. सारंग उदास उभा राहतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो असं तोंड पाडून उभं नका राहू तुम्ही. प्रॉब्लेम काय ना, तुम्ही खूप भोळे आहात. अहो कोणीतरी तुमच्याशी गोड बोलून तुम्हाला घोळात घेईल आणि तुम्ही सगळं सांगून बसाल. अहो अशा वेळेला तुम्ही पिरगळता. सारंग यावेळेस मला चुकूनसुद्धा लताबाईंची माहिती कोणासमोर यायला नको आहे, नाहीतर ती जानकी बाहेर येईल आणि आपण जेलमध्ये जाऊ, समजलं? सारंग म्हणतो, हो समजलं. पण ऐश्वर्या एक काम करा, तुम्ही आहे ना लताबाईला अशा ठिकाणी ठेवा की कुठलंच माणूस इथे पोचायला नको. ऐश्वर्या म्हणते, सारंग तिला मी अशा ठिकाणी ठेवलं आहे ना की कोणीच इथे पोहोचू शकणार नाही. ऐश्वर्याचा पिंजरा येतो, एका पिंजऱ्यामध्ये तिची आई असणार आणि दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये जानकी. सारंग म्हणतो, पण ऐश्वर्या जानकी वहिनीला जेलमध्ये टाकणं एवढं सोपं नाही आहे. तो सौमित्र दादा वकिली करणार ना तिची. मला माहिती आहे तो कोर्टामध्ये काही ना काही शक्कल नक्कीच लढवणार. ऐश्वर्या म्हणते, सारंग त्याला काय करायचं ते करू देत, काय शक्कल लढवायची ते लढू दे. यावेळेस मी त्याच्या पुढचा एक वकील आणला आहे. मागच्या वेळेस नाही का निंबाळकर वकील आणला होता, त्यापेक्षाही A1 वाला वकील आहे. सारंग विचारतो, कोण आहे तो? ऐश्वर्या म्हणते, ॲडव्होकेट विद्यासागर. तर थोड्या वेळाने ऐश्वर्या कोर्टात येते आणि सारंग तिच्या मागे मागे येतो. ऐश्वर्या म्हणते, सारंग तुम्ही इथे का आलात? सारंग म्हणतो, ऐश्वर्या इकडे तुम्हाला माझी मदत लागली तर म्हणून मी आलो. ऐश्वर्याची चिडचिड होते. थोड्या वेळाने जानकीला पोलीस घेऊन येतात आणि थोड्या वेळाने विद्यासागर वकीलसुद्धा येतात. विद्यासागर आणि सौमित्र यांची ओळख होते. विद्यासागर वकिलांना खात्री असते की तेच जिंकणार. थोड्या वेळाने केस चालू होते. विद्यासागर वकिलांना रणदिवे कसे आहेत, त्यांची हिस्ट्री काय आहे ते सगळं सांगतात. लता पार्वती म्हणून आली आणि तिचा रणदिवेंशी कसा संबंध होता यापासून ते सुरुवात करतात. पार्वती ऋषिकेशची आई, ती ऋषिकेशला देऊन कशी देवाघरी गेली आणि आता जेव्हा पार्वतीचं वर्षश्राद्ध होतं त्यावेळेस लता सापडली. जानकी लताला घरी घेऊन आली. लतासाठी जानकीने स्टँड घेतला, घरामध्ये आवाज उठवला आणि लताला पार्वती म्हणून सिद्ध केलं आणि त्यानंतर लताचा खून केला. आता जानकी म्हणते की लता तिची आई आहे. हे सगळं विद्यासागर जजला सांगतात. सौमित्र अवंतिकाला म्हणतो, आपल्या घरातल्या एवढ्या डिटेल गोष्टी यांना कशा काय माहिती पडल्या? अवंतिका म्हणते, आपल्या घरात आहे ना ती ऐश्वर्या, तिने सगळं सांगितलं असणार आहे. विद्यासागर पुढे म्हणतात, मॅडम तुम्हाला ही गोष्ट खूपच अशी कन्फ्युजिंग वाटत असेल ना, म्हणजे जी लता घरामध्ये आली ती ऋषिकेशची आई आहे की या जानकीची आई आहे, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. पण मॅडम अहो हे सगळं कन्फ्युजन तयार केलं गेलं होतं आणि हा सगळा जानकीचा डाव होता. यांची चोरी पकडली जाऊ नये म्हणून होतं सगळं. सौमित्र ऑब्जेक्शन घेतो. सौमित्र म्हणतो, जानकी रणदिवे यांनी कुठल्याही प्रकारची चोरी केलेली नाही आहे. कुठलाही पुरावा नसताना यांच्यावरती आरोप लावू नका. विद्यासागर म्हणतात, मला असं वाटतंय की रणदिवेंच्या प्रॉपर्टीवरती जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे यांचा डोळा आहे आणि त्याचसाठी या जानकी रणदिवेंनी लता कारखानीचा खून केला. सौमित्र म्हणतो, तुम्हाला पूर्ण माहिती नाही आहे. कसं आहे ना, ज्या प्रॉपर्टीबद्दल तुम्ही बोलताय ती प्रॉपर्टी ऑलरेडी ऋषिकेश रणदिवे यांच्या नावावरती आहे.
त्यांची प्रॉपर्टी त्यांना त्यांच्या आईने पार्वती रणदिवे यांनी दिली होती. मग विद्यासागर म्हणतात, हेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ज्यांनी ऋषिकेशच्या नावावरती प्रॉपर्टी केली होती त्या पार्वती रणदिवे होत्या. आणि ज्या बाईला जानकी घरामध्ये घेऊन आली ती पार्वती नव्हती, ती लता कारखानीच होती. सौमित्र म्हणतो, प्रॉपर्टी ऑलरेडी ऋषिकेशच्या नावावरती असताना जानकी त्या लताला घरामध्ये का घेऊन येईल? विद्यासागर म्हणतात, याचं एकच कारण आहे, घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येक घरातल्या थोरल्या सुनेला आपल्या हातामध्ये वर्चस्व हवं असतं. यांच्या घरात सुद्धा तीच गोष्ट घडली. जानकी रणदिवेला घरामध्ये वर्चस्व हवं होतं. सौमित्र विचारतो, हे तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही त्यांच्या घरी गेला होतात का? विद्यासागर म्हणतात, नाही, मी त्यांच्या घरी गेलो नव्हतो, पण मी हे सगळं सिद्ध करू शकतो. घराला सांभाळणारी, सगळ्यांना जपणारी, जानकीला आईसारखी माया देणारी सासू त्यांची सुमित्रा रणदिवे यांना मला बोलवायचं आहे. त्या माझ्या पहिल्या साक्षीदार असतील. सुमित्राला बोलवलं जातं. सुमित्रा पुढे येते. सगळ्यांना वाटतं की आता झालं, सगळं संपलं, कारण सुमित्रा जानकीच्या विरोधातच बोलणार, सगळ्यांना माहिती असतं. तर इकडे घरी ओवी रडत असते. तिला आपल्या आईची काळजी वाटत असते. आई कधी घरी येईल असं वाटत असतं. नाना तिला म्हणतात, अगं बाळा, असं रडू नकोस, बघ मी तुझ्यासाठी वरण भात आणलाय, आता मी स्वतः तुला खाऊ घालणार आहे. नाना ओवीला भरवत असतात आणि ओवी नकार देत असते. ओवी म्हणते, मला नाही खायचंय, मला फक्त माझी आई हवी आहे. नाना म्हणतात, तू देवाला सांग माझ्या आईला पाठव म्हणून, तो लगेच देवाला पाठवेल. ओवी देवघरात जाते आणि देवाकडे प्रार्थना करते. नानाही देवाकडे प्रार्थना करायला लागतात. जानकीला लवकरात लवकर सुटू देत, घरी येऊ देत, निर्दोष सिद्ध होऊ देत यासाठी प्रार्थना करतात. तर इकडे सुमित्राला बोलवलं जातं आणि विद्यासागर तिला प्रश्न विचारतात. विद्यासागर विचारतात, ही समोर जी बाई उभी आहे तिला तुम्ही ओळखता का? सुमित्रा म्हणते, हो, ही समोर जी उभी आहे ती माझी मोठी सून जानकी रणदिवे आहे. विद्यासागर विचारतात, जानकीसोबत तुमचं नातं कसं होतं? सुमित्रा म्हणते, आधी नातं खूप छान होतं आमचं. विद्यासागर विचारतात, होतं म्हणजे? सुमित्रा म्हणते, ही जानकी जेव्हा नवीन लग्न होऊन आमच्या घरामध्ये आली होती तेव्हा तिने मला आई मानलं होतं आणि मीही तिला मुलगीच मानत होते. पण अलीकडे आमच्या घरातलं वातावरणच बदललं. विद्यासागर विचारतात, अलीकडे म्हणजे नेमकं कधीपासून? सुमित्रा म्हणते, अगदी नेमकं सांगायचं झालं तर लता घरात आली तेव्हापासून. त्या लताला या जानकीनेच घरामध्ये आणलं होतं. विद्यासागर विचारतात, मग तुम्ही विरोध नाही केला का? सुमित्रा म्हणते, केला ना, खूप विरोध केला मी पार्वतीताईंना एकदाच भेटले होते, पण त्यांचा शांत चेहरा माझ्या कायम लक्षात राहिला होता. मला माझं आतलं मन सांगत होतं की ही ती पार्वती नाही आहे. विद्यासागर विचारतात, मग तुम्ही हे सगळं घरातल्यांना सांगितलं का? सुमित्रा म्हणते, हो, मी सांगितलं ना. मी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होते, पण माझं कोणी ऐकलंच नाही. विद्यासागर विचारतात, कोणी म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणी तुमचं ऐकलं नाही? सुमित्रा म्हणते, या जानकीने माझं काहीच ऐकलं नाही. वर सगळ्यांना सांगत होती की त्या बाईला संधी दे. आम्ही त्या लताला एक संधी दिली आणि तिने अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या फक्त नानांना आणि तिलाच माहिती होत्या, पार्वतीबाईंनाच माहिती होत्या. विद्यासागर म्हणतात, म्हणजे तुमच्या मिस्टरांनी कधी काळी या सगळ्या गोष्टी जानकीला सांगितल्या असतील आणि जानकीने या सगळ्या गोष्टी लताबाईंना सांगितल्या असतील, असं होऊ शकतं का? सुमित्रा वकिलांच्या बोलण्याचा विचार करते. सुमित्रा म्हणते, हो, असं होऊच शकतं. विद्यासागर म्हणतात, हे जरा आहे ना वेगळ्या पद्धतीने आपण विचार करून बोलू. विद्यासागर सुमित्राला म्हणतात, आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यात जास्त कोणाला माहिती असतात? सुमित्रा जानकीकडे बघते आणि सांगते की हिला सगळं माहिती असतं. वकील म्हणतात, बघितलं ना जज साहेबा, तुम्हाला मिळालं ना याचं उत्तर. अहो, सुमारे 10-12 वर्षापूर्वी जानकी रणदिवे या रणदिवेंच्या घरामध्ये सून म्हणून आल्या आणि जेव्हापासून त्या या घरात आल्या तेव्हापासून कान डोळे ते उघडे ठेवून घरामध्ये वावरत होत्या. त्यांना घरातल्या अजूनही लहान सहान गोष्टींची माहिती असते. पार्वतीबाई म्हणजे यांच्या मिस्टरांची आई त्यांना लहानपणी सोडून गेली होती आणि या जानकीला अंदाज आला होता की ऋषिकेशला त्यांच्या आईचा पुळका असणारच. त्यामुळे मग जानकीने साधारण तशीच दिसणारी बाई घरामध्ये आणली. त्या बाईला पट्टी पढवली आणि सासू म्हणून त्या बाईला घरामध्ये घेऊन आली. सौमित्र ऑब्जेक्शन घेतो. सौमित्र म्हणतो, तुमच्याकडे पुरावा नसताना काही बोलू नका तुम्ही. विद्यासागर सुमित्राला विचारतात, मला आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जानकी जे सांगते की ती बाई लता आहे
आणि ती बाई आता जानकीची आई आहे यावर विश्वास बसतोय का? सुमित्रा म्हणते, जानकीचा काहीतरी गैरसमज होतोय. ही जानकी जे काही सांगते ना, जे काही बोलते ना, ते मला अजिबात पटत नाही आहे. ही जानकी लताबाईला घरामध्ये घेऊन आली, ती ऋषिकेशची आई म्हणून. आता हीच जानकी सांगते की ती पार्वती माझी आई आहे. हे असं कसं होऊ शकतं? आणि अजून एक गोष्ट मला सांगायची, ती त्या वेळेला कोणाचीही आई असली ना तरी मला ती तेव्हाही खोटी वाटत होती आणि आत्तासुद्धा खोटीच वाटते. जानकी म्हणते, नाही आई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुम्हाला खरंच सांगते, ती माझी आई आहे. विद्यासागर सुमित्राला विचारतात, तुम्हाला काय वाटतं, जानकीने त्या बाईला मारलं असेल का? सुमित्रा म्हणते, मला यावर काहीच बोलायचं नाही आहे. विद्यासागर सुमित्राला सगळे प्रश्न विचारून बाजूला होतात. सौमित्र सुमित्राला प्रश्न विचारायला लागतो. सौमित्र म्हणतो, सुमित्रा रणदिवे, आता मला सांगा, जानकी रणदिवे या लताबाईंच्या विरोधात कधी काही बोलल्याच नव्हत्या का? त्यांची बाजू घेऊनच बोलायच्या का? सुमित्रा विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऋषिकेशला बोलवलं जातं. विद्यासागर ऋषिकेशला म्हणतात, या तुमच्या बायको या काय करतायत? एकीकडे त्या लताबाईला आई म्हणतात आणि दुसरीकडे त्यांचा खून करतात. ही गोष्ट तुम्हाला पटते आहे का? अहो, स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी तुम्ही या थराला जाताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मुलगा म्हणून कलंक आहात. जानकी म्हणते, पास करा, तुम्हाला जे विचारायचे ते मला विचारा. जानकी जजसमोर हात जोडते म्हणते, जज साहेब, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे, तिला वाचवा. माझ्या आईचा खून झालेला नाही आहे. जानकी रडत असते. जजच्या डोळ्यात पाणी येतं. जज म्हणतात, जानकी, मी सुद्धा एक आई आहे आणि तुला काय वाटतं, तुझ्या भावना काय आहेत ते मी जाणू शकते. कोर्ट 24 तासाने पुन्हा भरेल, पण तोपर्यंत तू तुझ्या आईला शोधून काढ. जज जानकीला एक चान्स देतात. ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. तिला वाटतं की जानकी इथून बाहेर आली, जेलमधून बाहेर आली तर ती नक्कीच काहीतरी करेल. ऐश्वर्या घाबरलेली असते.